हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता श्रीरामाम्बो निधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ, श्री सुधीन्द्रतीर्थ, श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक क्रोधागारांतो कोप्पोनू न्हिदून आशिल्ले, लोळतर आशिल्ले, आभरणांनी काणू खंयची एक रुपारी विलपन करतर आशिल्ले कैकेयीक समाधान करचें मुखारलें दशरथाक कैकेयी कितले पाशाण रितीचे क्रूर रितीचे उतर उलयली. तिका दशरथान केन्ना की दिलेलें दोनी वराक ते वर आत्ता निमगून भरताक राज्याभिषेक कोरका, रामाक वनवासा पेटोका म्हूण म्हणलेले रितीर तिणें त्या वर निमगितना दशरथ तिगेले लाल्ले घालता. भरतार जाय जाल्यार राज्याभिषेक कोरया, जाल्यार रामाक वनवासा वचका म्हूण मात्र सांगू नका. तवय तुगेले भरता बरीची, तूं केन्नाय राम म्हगेल मालगडपू तूं मोगाचो सकड म्हूण आजी तूं अशी ताका फाटी पेचकात घाल्या बरी करता तूं, हें संवें तूं करचें म्हूण सांगून ती तो मस्त रितीरी तिका रामाल विशयी सांगून तिगेलें मन ओलसाच्या पळयता. सांगता तो, रामू तुगेल सेवा कितली करता तो, भरताद भूयस्तव शुश्रूषते सदा. तुका भरताल पशी चड मोग करता तो. भरतान तुगेल वयर कसो मोग दवरला ताजे पशी चड मोग राम तुका करता. भरत तुका कशी शुश्रूश करता ताजे पशी चड तुगेल शुश्रूषा सेवा राम करता. केन्नाय रामा पशी भरता वयर तुवें चड प्रिती दाखयनी, रामाक तूं चड मोग केला जाल्यार आजी तुका कशी कसल्याक जाल्लें. ताजे नंतर तुवें पळय न्ही रामाल गुण शुश्रूषां गौरवं चैव प्रमाणं वचनक्रियां कस्ते भूयस्तराम कुर्याद अन्यत्र जर्शबात. म्हळ्यार सेव करचें, मालगड्यांक गौरव दिवचें, मालगड्याला उतरांतो विश्वास दवरून तांणी सांगिल्लें तशी करचें, हें पुरय पुरुषोत्तम म्हूण म्हणून घेतिलो. मनुजर्षभा पुरुषोत्तम म्हूण म्हणून घेतिले. रामा पशी चड कोण करता. बहुनाम स्त्री सहस्रनाम बहुनाम च उपजीविनां परिवादोपवादो वा रागवेनोपपद्यते. अंतपुरांतो कितकी हजार गटल्यान स्त्री असचे दासी वर्ग सेवक वर्गस तांणी एदोळू रामाल विशयांत एक चूर निंदा दोषारोपण कसले केलेले ना. राम तितली मोग करता तांणी कामाचे आनी होड्ड ते पळय कसले पळयना अशें राम सर्व जनाक एक लेख मोग करता. परमात्माक समात्मा संमितः समः म्हूण सांगून विष्णू सहस्रनामा म्हणटाची तो पुराय जनाले आंगान तो अंतर्यामी जावन आसा. समरिती समात्मा मनशालान तो हांव चड अंशार आसा, प्राणीलान तूं उणे अंशार आसा म्हणना. परमात्मा एक लेख आसता. संमितः पुराय जनाक चंद रितीरी पळयता. समः एक लेख पळोवन घेता जनाक, तांणी चड आनी उणें तशें कसलें ना. ज्ञानी जनाक तांगेलें ज्ञाना समजावन मोग करच्या पुरो जाल्यार अज्ञानींकय तो तितलें मोग करता. अज्ञानी पामर मनीसय परमात्मा संतोश जेवची काम ताणें केल्लें म्हण जाल्यार ते कर्मयोग की भक्ती योगाक की तो तितलेच एक मोग करता. शिवाय तो आनी अज्ञानी जन आनी दीन आनी दुर्बळ म्हूण सांगून तो देव केन्नाय कोणाकय भेद करना, एकलेक पळोवता ताणें. तशी राम सर्व जनांक एकल्याक मोग करता म्हूण तो सांगतरस मात्र न्ही. सत्य दान तप त्याग मैत्री शौच आर्जव. आर्जव म्हळ्यार स्ट्रेट फॉरवर्डनेस म्हणटाची ನೇರ नडवಳಿका. हे पुरे परमात्मा रामालांतूची आस सर्वय गुण पळयता. मात्र न्ही विद्या तो भारी विद्या पारंगत मान्य गुरु शुश्रूषा मालगड्यांक सेव करचें हें पुरय रामालें काम आसता. तो
एक चूरू च्युती येना नाशी हे सर्व गुण तो तागेले जिवनांतू तागेले नडवळिकेंतू अळवडसून घेवन आसा. तो सांगता तस्सल रामालांतू तूं कसल चुकी पळयलें तशी ताजे नंतर सगळे लोकांतू सर्व जनय सांगताची तो प्रियवादी म्हळ्यार कसं न्ही. आतां आमी एकल्यांक आमी उलयले चंद दिसूं पुरो चांग दिसूं पुरो प्रिय दिसच्या पुरो जाल्यार आनी एकल्यांक आमी एकल्याल्या उलयतना आनी एकल्याक तें अप्रिय दिसच्या पुरो आमगेले वयर कोप येवच्या पुरो. जाल्यार परमात्मा तशें न्ही. तो लोकस्य प्रियवादिनः म्हळ्यार सर्व जनांक तो परमात्मा प्रियवादिनः प्रीतीच्योय तागेलें उतर सर्व जन एकलेक काण घेताची कोणय अप्रिय ताणें उलयलें म्हूण सांगून लेक्कनाची. तसले प्रियवादी जावन आशिल्ले रामाल विशयांत अप्रिय जाल्यार उतर तूं कशी उलयलें म्हूण म्हणलेले रितीन तो सांगता आसा वृद्ध न्हू गो कैकेयी मम वृद्धस्य कैकेयी गतांतस्य तपस्विनः. हांव वृद्ध गो मस्त मंथर जाल्लो म्हणटना म्हाका आजकी फायकी मरण गेला दुख्खीत आ मस्त दीन इतली विलापन करता आसा मिगेल वयर दय दाखोवचें जायना मागीर तुका म्हूण म्हणटा. आनी म्हणटा समस्त पृथ्वीन तूं समुद्र पर्यंत कसलो आसा पळय त्या पुरय तुका हांव दिता. तूं कसो जय सांग. समुद्र पर्यंत पृथ्वी म्हळ्यार सगळे भूमंडलांतू खंय कसं वॅल्युएबल आसा तुका हांडिवका म्हूण दिसता तें सांग तूं तुका त्या पुरो दिता. शिवाय रामाक वनवासा वस म्हूण मांद्र म्हूण तुका पांय धरता तुगेले तुका हात जोडसिता तुगेले पांयार पडता रामाक रन्नाक पेटय म्हूण मांत्र म्हूण का तेन्ना भारी पाप भुश्ट जाता. भारी दुख्ख करता विलपन करता तागेल्या आंगांतली शक्ती पुराय उकुंदून गेल्ली आंग कडकड तरस भारीची दुख्खांत बुड्डून आसा. आनी म्हाका हे दुख्ख सागरा दुखून पार करी म्हूण सांगून घडी ते कैकेयी हात जोडसून पांय पडत आसा. जाल्यार कैकेयी सोडतवे रौद्रतरम वचम प्रत्युवाचाथ. कैकेयी रुद्र भयंकर जावन आशिल्लें उतर वपास सांगता काय ती सांगता यदि दत्वा वरौ राजन पुनः तप्यसे धार्मिकत्वम कथम वीरा प्रतिम्यां कथयिष्यसी. तूं म्हाका दोनी वर दिले नंतर त्या वर त्या दिल्या त्या निमगू नका हें निमगू नका म्हणून तूं दुख्ख भोगता म्हूण जाल्यार त्या निमगेले हें निमगेले हांव दिलेले वरा प्रती जावन वर हें निमगेले अशी निमगूच्या नशिल्लें तसले पळय दुख्ख भोगता जाल्यार तूं धर्मिश्ट राय म्हणून कोण सांगतली तुका लोकांत. त्या वेळाक आतां हांव वर निमगेलें हांव निमगेल्लें वर तूं दिना नातला सर्व राज्यर्श म्हणटा दशरथान तागेले बायलेक वर दिता म्हणलेलें ती निमगीतन तें दिवचें जायना म्हणलो म्हूण सांगून म्हणली म्हूण जाल्यार तूं धर्मिश्ट रायू इक्ष्वाक वंशाचो कुलश्रेश्ठ म्हूण सकट नांव घेतलां न्हय तें कसं जाल्लें तुगेली मर्यादा कसं जाल्ली ताका कसं न्ही समाधान सांगता तूं. आनी म्हणटा त्या वेळार तांगेलें सांगता पळय म्हाका वंचयिल्लें कैकेयीन मिगेल जीव दान केलेलें कैकेयीन तसलें कैकेयीक हांव ती निमगेलें वर दिना विफल करता म्हूण तूं तांगेलें सांगता पळय. तशी तेदना तूं इक्ष्वाक वंशाचें तुगेले पुर्वज राय आसा पळय तांकां पळय तुगेली निमती अपकिर्ती जाता इत्याका म्हूण तांणी पळय सत्यवचन म्हूण नांव घेतिल्लें. तूं आतां सत्यवचन राय तूं म्हूण पुरजनान लेखला जाल्यार तूं आतां वचनभ्रश्ट जालो म्हूण जाल्यार तुगेले मालगडे इक्ष्वाक वंशा रायांकय तूं एक अपकिर्ती हाडल्या वरी जायना म्हूण. आनी तुका कितली सकडी राजर्शील विशय गोतना तूं शैब्य रायो शिबी चक्रवर्ती ताणें एक पारिवाळाक अभय दिल्लेलें ते वचनाचें तें वचन दिलें ताणें पारिवाळाक अभय वचन हांव तुका राखता म्हूण त्या वचनाचें रक्षणे खातीर ताका आंगाचें मांस कोरांतून दिल्लेलें उडगस आसवे तुका. अलर्क राजर्शीन एक अंध ब्राह्मणाक तुका जाय आशिल्लें वर दिता म्हूण सांगून त्या ताणें तुगे म्हाका दोळ जेवका म्हूण म्हळें खातीर तागेलो दोळ दिवन उत्तम सद्गती पाविल्लो विशय तुका गोतना त्या पुरय जावन शिबी चक्रवर्ती इले तो भारी उदार मनाचो म्हूण सांगून नांव पाविलो दानशुरू म्हूण सांगून हें महाभारता वनपर्वांत ती काणी थंय इंद्रनी अग्नीन गिडुगांनी पारिवाळ जावन येवचें वल्चरांनी पारिवाळ जावन येवचें
ते पारिबाळा खावच्याक म्हणून गिडूक पळयत रस त्या पारिबाळा शिबी चक्रवर्तीला म्हाका राख या गिडूगाले दुखून म्हणून म्हणटा तेदना शिबी चक्रवर्ती अभय दिता जाल्यार गिडूक येवन सांगता ते मेगेलो आहार आमगेले प्राणी अल्लांतू आमकां मेळ्ळेलो आहार आमी खावच्यांतू ताका प्राणीहिंसा दोश हत्ये ह्या पुरे कसले ना म्हणटना हांव ते मेगेलो आहार ते म्हाका दी म्हाका भूक जेता म्हणटा तो सांगता ताजे बदलाक तितलेची तुकाचे मिंगड मांस दिता म्हाका मिंगड मांस न्ही नाका म्हाका तुगेलो हांगा मांस दितवे ते जैत म्हणटा जैत म्हणटा तो तागेलो आंगाचें मांस घरातून तकडीक घालता हे गे पारिवाळान बशिल्ली तकडी देमीना सगळी आंगा मांस खाण रक्त सिक्त जेतना मागीर इंद्र न्ही तो अग्नी प्रत्यक्ष जाताचे आनी ते तुका आमी परीक्षा केलेले तुगेलो उदारी परीक्षा केलेले म्हूण सांगून ताका वर दिवन मत्ताची ही काणी ती तशीच त्या वेळार तो सांगता समुद्र रायो खंय तरी म्हळ्यार समुद्र रायो देवतेन ताका सांगिल्लें की तुगेले दड इतले सुका या उल्लंघन करून येवचे नज म्हूण तशी आजी तई सगर तो समुद्र राय म्हळ्यार सागर तुगेले पूर्वज न्हू तो तांणी पुराय जनान उत्तर सांगिल्ली तशी चेल्ल्यांची म्हणटना तूं कसल्याक तशी करना म्हूण सांगून ती निमगिता मागीर म्हणटा तुका दुर्बुद्धी म्हणचे आस तूं प्रतिज्ञा पालन कर न्ही म्हणचे आस अधर्मी म्हूण म्हणचे आस तशें चावन रामाक राज्याभिशेक कोर न्हू कैकेयीक दिलेलें वचन भ्रश्ट केल्लें म्हूण तुका जगत्यान तूं सर्व जनान उलोवचें आसा आनीक तुका गोगोतस्वे स्त्रीक कसलें एक वचन दिल्यार तें कोरून दाखोवका म्हूण सांगताची तशी ते तूं बी न्ही सांगचें नाका स्त्रियांक कसलें वचन दिवेत तें करनातलें कसलें अधर्म जायना म्हूण सांगचें नज तुवें आनी रामाभिशेक करनातलें वाडणे कांय जायना अधर्म जायना म्हूण तूं म्हाका समाधान सांगचें नज धर्म अधर्म सत्य असत्य म्हाका कसलें गोतना हांव तातूंत चिना जाल्यार म्हाका तूं वचन दिता म्हळ्यार हांव तुगेलें निमगीत रस कसो वचन जाय म्हणटा दिना नातल्यार तूं प्रतिज्ञा भ्रश्ट जाता तूं आनीक सांगता तुगेल्या द्राकाची विश पिवन हांव मरता पळय बायल मनशाल कडेचे अस्त्र ते म्हणतील कसल्याक बाम मोरयत आशिल्ले म्हूण दोळे उदक काडले बाम म्हूण करगून वता तशी ती त्याची ब्लॅकमेलिंग हांग करता तसो तूं म्हाका दिलेलें वचन तूं तें वैक करून दिना नातल्यार हांव तुगेले द्राकत जीव काण घेता म्हणून म्हणटा मागीर सांगता म्हाका कित्याक पळोवचें जायना म्हणून सांगता रामान राय जेवचें केन्नाय राजमाता म्हणून कैकेयीक वंदन करताची तुगेलो प्रजावर्ग येद्दोळ ती कैकेयी म्हूण सांगता आशिल्लो प्रजावर्ग मागीर कौसल्यल मागशी वता म्हाका त्या पळय कुशिना तशें जावन म्हाका ताजे पशी हांव मेल्ल्यार ते तशी हांव भरताल वयरी आण करता कसो न्ही म्हूण म्हळ्यार प्रतिज्ञा करता कसो न्ही म्हूण म्हळ्यार रामाक रान्ना पेटयले शिवाय म्हाका संतोश ना हांव जिवू काण घेता म्हूण सांगता म्हणून रामान ती कैकेयी सांगता दशरथ कितली किरी तिका समाधान करूं पळयता रडता पांयार पडता गिडगिडता कसो केल्यार ती एक सांगता रामाक वनवासा पेटो का भरताक राज्य मेळूं का म्हूण मागीर कसो करचें तो एक मुहूर्त काल न्हू तो बैसून तिका पळयता तितले ताका बेजार जाला स्तब्ध जाला एक नमने एक बंडे पातोर बसल्या वरी बसला दोळे दुखून दळ उदक देंवता जाल्यार कैकेयीक करूण येना तागेले वयरी तशी तो राम रामा 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 म्हूण आपूण नेलार पडलो ताका कसलें एक सूख ना दिसलें जिवांत कशी दिसता तो नश्टचित्तो यथोन्मत्तो ಮತ್ತೆ भ्रश्ट जालेले पिश्यावरी विपरीतो यतातुरः पिट्स येता पळय सन्निपात म्हणटाची तशी येयलवरी कडकडताची तो नेलार पोणस खंय जाल्यार थंय दुखूनी तो कैकेयीक सांगता तुका पळय हें अनर्थवर निमगोच्या कशी मन येयलें तुका कोण हें माथ्यान तूं घाल्लें तूं अशी गलीज वर्तन केलेलें अशी तूं कठोर वर्तन केलेलें येद्दोळ थंय हांव पळयनी मू तुगेलें जिवान तूं चांग सच्चारित्र्याची सत्यशील बायल मनीस तूं म्हूण सांगून हांव तुका मस्त प्रिती करता आशिल्लें न्हय तुका आत्तां कसल्याक ह्या पुराय येयलें राम वनवासा बैसो वनवासा वचो राज्याभिशेक भरता जेवो असल पुराय वर कशा खातीर निमगेता जाल्यार ती उलयना
दितवे म्हाका ते 2 वर दी नानातल्या रे तूं वचनभ्रश्ट जाल म्हूण सगळे जगत या सांगता म्हूण ती ब्लॅकमेलिंग करतरस त्या म्हळ्यार तो उलयत खे तिका क्रूरी तू दुष्टसंकल्पाची क्षुद्र स्त्री तू नाकजरेल काम करो बाई सरलेली अस्सल कैकेयी तू यदि भर्तुम प्रियम कार्यम लोकस्य भरतस्य च एकाच वेळे तुगेल बामणाक जनांक लोक म्हळ्यार हांगा जन म्हणले तुका जनांक आनी भरताकय प्रिय जावन सुचे काम कोरका म्हूण जाल्यार तूं तुगेल हे दुश्ट मन शुद्ध करून घे म्हूण म्हणटा तो आनी रामालान तुका कसले अपराध पळयला तुवें नानमे आता तू भरताल कतीर राज्य घेत नव्हे रामनाथील राज्यांत वनवासाच्या मुखाल राज्यांत भरत राबता म्हूण तूं कशी लेखता कशी लेखता तूं म्हूण म्हणटा तो आनी म्हणटा आजी रामाभिषेक कोरका म्हणून आमगेल सर्व पुरोहिता लागीं सर्व मंत्री लागीं सर्व देश प्रमुखांक सगळे आपोवन निर्णय घेतला न्हय पांय हांव तांकां कशी तोंड दाखोवचें तांणी कसं म्हणटीत म्हाका नाना दिक्का दुखून रामाला युवराज पट्टाभिषेक पळोवच्या राय येयलेत न्हय तांणी कसं म्हणटीत रामू अयो मुग्ध तो ते मावशीन ताका अशी बाद दिली न्हय म्हूण मनीसनाचे ते जायतवे तुका म्हूण सकडी सांगता दशरथाक कसो रायू म्हणून नाना रीती प्रश्न करनाचवे तुगेल बामणाल अपमा न्हू तुका सैसूच्या जत्वे कसा म्हणल्यार ती ऐकयना कोण कैकेयी ऐकयना कसले रायू तिका समाधान सांगो ती बिलकुल ऐकना तशी मागीर तो सांगता पळय रामाल वयरची मोगनानांतल्यार सीते ती वैजनाका रायाल मोगा धुव तितले एक धार्मीक राय तो तागेल धुवेक अपचार जाल्ले तिणे दुख्ख केल्ले म्हळ्यार आमकां कितलो व्हडलो दोश येता सोडी तांगेले आनी मागीर म्हणटा तो ती जीव कोण घेता म्हणटा न्हय मागीर तो म्हणटा आनी फक्त न्ही रामान रानाचें मुखेल म्हूण जाल्यार दशरथ दोनी नमने दुख्ख जनांक कसं नाही म्हळ्यार राम रानाचें मुखेलो दशरथ मेल्लो म्हणून ते जैतवे तुका म्हाका रामान नानातिले वांचूक साध्य ना तू खंडित सानूनम विधवा राज्यम सपुत्रा कारयिष्यसी तू विधव जावनूची तुगेल पुत्र आवटो राज्यभार कोरका जतवे ते तुका म्हणून कितली सांगल्यार ती कैकेयी एक चूरू ऐकना तीक मस्त रितीर दिक्खार घालता तो पापिश्टी तूं म्हणटा दिक्खार असो तुका म्हूण म्हणटा तूं एक रायाले धू जावन तूं अस्सल नमुनेचे एक नीच स्त्रीले काम करता म्हूण हांव लेखन येशिल्लें म्हूण सांगून तो सांगतरस मागीर आनी म्हणटा तो बायलेल वयरचे मोगान पुताकारांना पेटयला दशरथान म्हूण उलयताचे गो नाक हें म्हूण सांगून म्हणल्यार ती आयकना मागीर तो म्हणटा पळय मिगेल उतराक दोनी उतरां ना ताका रान्ना वचूका रे तुवें म्हूण जायत म्हूण वतलो तशी फकत ताणें विरोध केलो जाल्यार म्हाका लाय जाता आशिल्लें जाल्यार तो विरोध करचो पूत न्हय म्हूण पळय लोका रूढी जावन चेडवांक व्हड्ड जाले नंतर बापसूले निमगिया तांणी सांगचें कची आतां तो व्हड जालो न्हय हांव सांगिल्लें उत्तर ताका लागयना तो कसले आयकना म्हूण जाल्यार हांगा दशरथ कसो सांगता पळय मिगेल उत्तर राम मिरवून वचना तूं वनवासा बस रे म्हळ्यार तो सीदा वतलो तरी तूं वचना म्हण रामा म्हूण हांव शिकून दिला री ना तूं आवसूक वचन दिला ना हांव वचूं का म्हूण सांगून वतलो तसो राम तो इतेक म्हूण म्हळ्यार बापसूल आज्ञा ते बापसूल आज्ञा ते उल्लंघन केल्यार दोश जाता सांगिल तशी चल्ली म्हूण जाल्यार बापसूल सेव केल्या वरी जाता पितृ सेवा म्हणटाची त्या केल्या वरी जाता तशें न्हू राम केन्नाय हांव वनवासा वचूं तुवें म्हूण सांगल्यार आयकना नाशी राबच्यो न्हय तो तशें न्हू हांवच सांगचे फुडें आलोचन करता म्हाका कांय खूश ना रामाक वनवासा वचचें आज्ञा दिवच्याक तुवें तशें तें तुगेलें वचन मागशें घे म्हाका मनान तूं कर जायना नाशी पळय म्हणून सांगता पळय एकच वेळे म्हाका कसले जाल्ले म्हूण जाल्यार हांव कसले रामाल दुख्खान मेल्लो म्हूण जाल्यार कौसल्ये ती बाई जीवकाण घेतना कशी ती गेल वटू सुमित्रे जीवकाण घेता सुमित्रेन मेल्ल्या मागीर लक्ष्मण शत्रुघ्न आसता म्हूण लेखला तुवें तांणी जीवकाण घेताची म्हणटा तूं आनी तुगेलो पूत मात्र व्हरता जैतवे आमी पुराय मरतरी तूं तुगेलो पुता वटू एकली सुखान आसतवे
कसं निमगेल्यार ही कमात त्या कोंबू खाना कसं उरलेलं तागेल दुःख तडसुच्या जायना नाशी एक पंथी गेल्या चंद करून निमगीता एक पंथी कठोर जावन सांगता एक पंथीका वाच्य उतरान उलयता कसं जाल्यार ती बिलकुलाक ऐकना बिलकुलाक म्हळ्यार बिलकुलाक कसले ऐकना म्हळ्यार ऐकना मागीर सांगता पळय रामाक कडेर म्हणटा न्ही एक आवसूक पुतान पडटा समा खाई न्ही म्हूण म्हळ्यार चुरू जाता हिणें रामा मस्त मोग केलेली मनीशी तशें तो लास्ट तें उतर सांगता कसलें पळय रामू हांगा षड्रस अन्न जेवतलो तागेलें निमगून रांदपे आजी तुका कसो जावका रामा म्हूण निमगून पुराय चेडवा लेगी तागेल्या म्हूण न्ही पुराय चेडवाले निमगून तांकां जाय आशिल्लें रंदप करून दिवचें आशिल्लें की आत्तां तसल रामू थंय रान्ना वचून कंदमुलं फल खावकावे तूं सांगता रानांत वचून वनवास करका म्हळ्यार तेवय ताका वस्त्र दिवन वस्त्रार वचनच कावी आमगल न्हेसूका नारू बट्टे म्हणटा म्हळ्यार नारू उडुगे ते न्हेसूका म्हूण म्हणला ते न्हेसून बरी नेलार कशी न्हिदतलो मेगेल रामू ताका वनवासू भरताक अभिषेकू तांतूय ताणें 14 वर्स वनवास कोरका चांगा वंगल घालूनच हें पुरे तूं सांगली म्हूण जाल्यार मागीर कसो भरला कितले की जन सांगताची स्त्रियो म्हळ्यार वंचक स्वार्थ बुद्धीचे म्हूण सांगून जाल्यार म्हाका तें मनेना पुराय स्त्रियाल विशय सांगून हांव तुगेले विशय मात्र सांगू येता कित्याक म्हळ्यार हेंचे विशय कौसल्यक भरताक पट्ट दिताची म्हूण म्हळ्यार कौसल्य बिलकूल दुख्ख भोगना आशिल्ली तुगेल म्हणके न्हय ती म्हूण सांगता आनी पायी रामू चमकलो म्हूण जाल्यार पुराय घरांत हेंची जैत पुताल वयरी आम्मी कोपून भायर पेटयल्यार मिगल प्रजावर्ग पुरे पुताल वयर कोपून पुताक भायर घालचे बिला बरी तशीची आवस बापसून चेडवांक भायर घालचे चेडवांक आवस बापसूल वयर कोप येवन तांकां भायर घालचे बामण म्हणल्यार बायलांक भायर घालचे बायलान बामणाक त्याग करचे हें पुराय जाता जगत्यांत ह्या पुराय जावचें न्हय म्हूण जाल्यार आम्ही राय राणी हांनी पुरे आम्ही धर्मिश्ट जावन आसुका तुगेल निमती जावन मेगेल सगळे राज्य अराजक जाता तूं ह्या पुरे अशें पुरे नाका जाल्यार सकड करूं नाका कडेर म्हणटना तो सांगता म्हाका चेडू मेगेल राम ना नासलो रे हांव वंचयना मागीर म्हाका हांव अनाथ जावन पूत नातेले म्हणके आसचे पशी हांव मरचे सूख म्हूण सांगून कितली ताण रडल्यार ती कैकेयी ताका तागेले हृदयाक दुख्ख जावची तशी करून तागेले देहा दुखून प्राण तांडून काडलेले वरी तितली क्रूर जावन ती तिगेले वर्तन आसता कडेर म्हणटना तो कसो करता पपात देव्या चरणौ प्रसारिता उभाव संस्पृश्य यथातुरस्तता म्हळ्यार ती तो तिगेले द्राक तिगेले 2 पांय धरताम म्हणून तुगेले 2 पांय धरताम अशें परे करूनक म्हणून सांगूक हात दिगूची तिगेले पांयला ते होरका जाल्यार तशीची मूर्छ पडला रायो तसल एक स्थिती दशरथाक आयल्या कशी दिसतशील तो म्हूण म्हळ्यार याती मेव पुण्याते देवलोकात परिच्युतमा याती महाराजो देवलोकात दुखून तो भुंयचेर पडताना कशी दिसतशिलो तशी दशरथ महाराजो दिसता म्हूण सांगून तशी हांगा कसल करतरस कैकेयी अनर्थ करतरस निजावन तिगेलो उद्देश रामाक वनवास भरताक पट्टाभिषेक हें आनीकी थंय सिद्धी जायनी कित्याक म्हूण म्हळ्यार तांणी एकलीपुणी रामाक सोडूं तयार नाची जाल्यार हांगा कैकेयी हें खरखर काडूं जायना जाल्यार तिका तसल कैकेयी निकृती म्हळेले दाश एक राक्षसीले एक अंतर्या म्हळ्यार तिगेले आंगांत त्या राक्षसीन आविश्ट जाल्ली नंतर तिका लोकापवादाची भीती ना जाली जन कसल म्हणटा म्हूण म्हळ्यार हुस्को ना तिका तशी रायाक लोकापवाद येता तुका म्हूण सांगून रायाक भीती धाक्कायत रस्सी बाई तिका भीती ना लोकापवादाची आनी अपास वर दी म्हूण सांगून ताका आपयता आनी
म्हणता राया आपण त्वम कथसे महाराज सत्यवादी दृढव्रत मम चेमं वरम कस्मात विधारय तुमिच्छसी. हे राया सत्यवादी म्हूण सांगून तुका दृढव्रतू म्हूण सांगून तुका सांगतल जनशिल्पशी तुची तू केल्या श्लाघन करून घेनी मे म्हणताना तिथले दृढव्रतू सत्यवादी म्हणजल राय तू म्हाका न्यास जावन दिलेलं दोन्ही वर तुवें दिवका न्हू म्हाका इत्याक ते दिनानशी आनीक आनीक दोश पडता म्हूण म्हणटना दशरथ महाराजू मुहूर्त काल म्हळ्यार आमी सादारण मुहूर्त काल म्हळ्यार मुखाल गंडो म्हणून म्हणटाची जाल्यार त्या मुहूर्त कालान म्हळ्यार एक तितली वेळ पिरियड ऑफ टायम त्या भारी एक दुखीत जावन आस कोपू येतर आसता सांगता कई मृतेमयी गते रामं वनं मनुष्य पुंगवे हंता नारी ममा मित्रे सकामा भव कैकेयी. हा मेलेल तेन्ना रामू रान्नाचं मुखार तेन्ना हे पापिश्टी म्हाका तू शत्रू जावन हे काम करयसी तरच न्हय तुगेले इश्ट सिद्धी जालें न्हय संतोशारी आसका तुवें म्हूण. तशी स्वर्गेदपि खलु रामस्य कुशलं दैवतैः अहं प्रत्यादेशादहि अभिहितं धारयिष्ये कथं बता. म्हळ्यार स्वर्गांतूय देवते राम कशें आसा म्हूण निमगितना हांव रामाक राज्य दिना म्हूण म्हळेलें इत्याक निराकरण केलें रामाल राज्यभार कोरच्याक म्हूण तांणी निमगितात न्हय. तेदना हांव रामू मालगडो म्हूण सांगला खंयच्यान मालगड म्हूण सांगनी रामू गुणान मालगडो जाल्यार तें हांव सांगनी म्हणटना आतां कुडले तांणी निमगिताची तुगेले ज्येश्ठ पुत्र तुगेले श्रेश्ठ पुत्र तो तसले गुणशाली जावन आशिल्ले पुताक तुगेले बायलेले उतर आयकून राज्य दिनाशी कशी राबलो तूं म्हूण सांगून सांगता राज्य दिनाशी कशी राबलो तूं म्हूण. तशी आतां अशी पळय तांणी उलयली उतरां हांव कशी आयकून घेवचें कशी सैसून घेवचें म्हूण म्हणलेलें विलपन दशरथ करतरस तशी मुखारसून ही काणी कसा जाता पळया. पूतनातील ताकता सांगतरस म्हाका चेडूव नाशिल्लीची जाल्यार कैकेयी कितली कश्ट भोगलां पुत्र कामेश्टी अश्वमेध सकड कोरून म्हाका 4 चेडूवांक देवान दिला तांत मिगेल राम भारी श्रेश्ठ पराक्रमानश्च पुरो विद्येनश्च पुरो जितक्रोध म्हूण नांव घेतला क्षमाशील म्हूण नांव घेतला. तशी कमल लोचना म्हणटा ताका तसले रामाक हांव कशी रान्ना पेटोवचें. तशी कथम इंदीवरदश्यामं दीर्घबाहुं महाबलम अभिरामम् अहं कामं प्रेषयिष्यामि दंडकान. म्हळ्यार तसल रामाक नीलवर्णाचो दीर्घबाहू महाबल जावन आशिल्लो रामाक ताका दंडकारण्य कशी हांव पेटोवचें. मागीर तो आनीकी मस्त रितीरी रामा पेटयना म्हणलेलो विशय येवतो रोण कैकेयीक सांगता कितली सांगल्यार तिका प्रसन्न करूंक पळयल्यार ती प्रसन्न जायना जाल्यार रायान कसल करचें ती एक चूर प्रसन्न जायना. मागीर होगळ सुचा शूर करता पळय हांव कट्ट उतर उलयलें म्हूण लेखूं नका म्हाका मस्त दुख्ख आशिल्लें मनान तूं तशें हांव उलयलां हांव तूं तें पळय कसलेंय लेखूं नका मिगेल वयर कसलेची कोप्पू नका तुजें आंगीन मे तूं प्रसन्न जा मिगेल वयरी म्हूण सांगता. आनी सांगता देवी प्रसन्न जा तुगेलें एक व्हड राज्य रामाक मेळ्ळो म्हणून सांगता. तशी आनी म्हणटरस पळय लोकाक म्हळ्यार लोक म्हळ्यार जन गुरूंक आनी भरताकय प्रितीच कसं काम म्हूण म्हळ्यार रामा पट्टाभिषेक त्या कार्य विघ्न कोरनूक तूं म्हूण सांगून सांगता. जाल्यार ती भारी दुश्टिकय विशुद्ध भावस्य ही दुश्ट भावा म्हणून वाल्मिकी सांगता. तशी तिगेले एक विशेष स्वभाव तिगेले क्रूर म्हूण येता ती कसं करता म्हूण म्हळ्यार त्या
रायाले एक भारी कोणा जाल्यार एक पाप दिसता, करुणाजनक म्हणटा पळय तशी तो विलपन करत रस्तीक बाप दिसना. रायू वापास वापास मूर्छित जातरस जाग जेल कुडले रामाल गुणगान करता, कैकेयी दुर्विता कसं केलं रे ती एक चूरू हेकड तेकड जायना म्हणटना ती तिगेल्या रीतनीती पळयतना दशरथाक आनी हांव मिगेल रामाक वनवासा पेटूचेच एक विशय दिसता, विंगड कसले ना दिसता, विंगड कसले उपाय ना दिसता इगेल कोपाक म्हूण सांगून तो बोत चुकून नेलारी पडला तो. तशी हांगा राजा दशरथाले ताका भारी दुःख. तो एक दीर्घ उसर सोडून एकडे तेकडे घुवन ती रात्री सगळी जाली, ताका न्हीद पणी. सकाळ जेवको जाल्यार रायाक उटकाराच खातीर स्तुती पाठक अंदी मागद सकाळ इल्ल्यांची आनी जिकाणी कसल जाता म्हूण म्हणलेलें आमी पायचे दिसा पळोवया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणाराविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर् वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.